पा ये जो क्वेश्चन नंबर 3 है एक्सरसाइज 3.3 का, इसके अंदर पहला और दूसरा क्वेश्चन सीधा है क्योंकि स्टैंडर्ड वैल्यूज है। जैसे अगर पहले को प्रूव करना है तो अगर बोर्ड में पूछते तो सॉल्व करने का मेथड कैसा है हमारा, साइन इनवर्स ऑफ 1/√2 को क्या लिखेंगे, 1/√2 को अल्फा, फिर इसके प्रिंसिपल डोमेन की बात होगी शुरुआत में कि साइन इनवर्स का प्रिंसिपल डोमेन क्या होता है, क्लोज इंटरवल माइनस π/2 से π/2, फिर दिस इज इक्वल्स टू अल्फा, तो साइन अल्फा इज इक्वल्स टू 1/√2 और ऐसा करते करते आप लिखेंगे अल्फा π/4 होना चाहिए। तो ये लिखने का तरीका है जो आप लोगों को पता है, तो ये सीधे तरीके से प्रूव हो जाएगा आपसे कि साइन इनवर्स 1/2 मतलब क्या π/4 है, माइनस 3 टाइम्स ऑफ साइन √3/2 साइन इनवर्स ऑफ √3/2 π/3 है, तो ये 3 कैंसिल हो जाएगा और ये सीधा आएगा -3π/4 जो कि सीधे तरीके से प्रूव होगा। फिर जो सेकंड क्वेश्चन है उसके अंदर साइन इनवर्स ऑफ -1/2 को आप लिखेंगे माइनस ऑफ साइन इनवर्स ऑफ 1/2 और इसको आप लिखेंगे पाई माइनस कॉस इनवर्स ऑफ √3/2। आपने देखा है कि कॉस इनवर्स ऑफ माइनस एक्स क्या होता है, पाई माइनस कॉस इनवर्स एक्स होता है, ठीक है। हाँ, तो अब साइन इनवर्स ऑफ 1/2 के लिए आपको पता है क्या होता है, π/6 होता है, पाई माइनस कॉस इनवर्स ऑफ √3/2 क्या होता है, π/6 होता है। तो बेटा ये बन जाएगा -π/6 प्लस पाई, तो ये तो ये आएगा 2π/3, ठीक है। -π/3 आएगा ना, ठीक है। हाँ, तो बेटा ये आपका LHS आ चुका है और RHS अगर आप फाइंड आउट करते हो तो RHS में क्या है आपके पास, cos इनवर्स ऑफ -1/2, तो इसको आप लिखेंगे पाई माइनस cos इनवर्स ऑफ 1/2, तो ये क्या बन जाएगा, पाई माइनस cos इनवर्स ऑफ 1/2 π/3 होता है, तो मतलब क्या आ रहा है ये भी 2π/3। तो LHS और RHS दोनों को लेके वैल्यू निकालेंगे और वो दोनों इक्वल आती है, आप लोग बता सकते हो। ये दोनों क्वेश्चन आसान है, बिल्कुल इसके पहले जैसे देखे वैसे ही। थर्ड वाले क्वेश्चन को मार्क करके रखना, ये क्वेश्चन बहुत बार एग्जाम में पूछा जा चुका है प्रूव करने के लिए, ठीक है, और इसको कैसे प्रूव किया जाता है ये दो क्वेश्चन बाद में सॉल्व कर लीजिए। थर्ड क्वेश्चन को सॉल्व करने का मैं स्टेप बाय स्टेप मेथड बता रहा हूँ आपको। देखिए मुझे आप बताइए, क्या आप मुझे बता सकते हो साइन इनवर्स ऑफ 3/5 का एंगल क्या आएगा, 37 कितना, 37 डिग्री। हाँ, इसका मतलब ये है कि हमें पता नहीं है, इसका मतलब ये है कि हमें पता नहीं है। ओम नरुड़े लक्ष्या cos इनवर्स ऑफ 12/30, क्या हमें पता है क्या इन दोनों का ये कोई स्टैंडर्ड वैल्यूज है किसी स्टैंडर्ड एंगल की, नहीं। तो अगर दिस प्लस दिस इज इक्वल टू ये हमें प्रूव करना है, तो इसको सॉल्व करने का तरीका क्या रहेगा सर, वो π/2 फार्मूला में sin इनवर्स इसको सॉल्व करने का तरीका क्या रहेगा, तो बेटा साइन इनवर्स ऑफ 3/5 को आप लोग कंसीडर कीजिए x, तो साइन x क्या बनेगा 3/5, ठीक है। फिर दूसरा क्या है हमारे पास, cos इनवर्स 12/13, इसको हम लोग मान लेते हैं y, तो cos y क्या रहेगा मेरे पास 12/13, और RHS में क्या है मेरे पास साइन इनवर्स ऑफ 56/65, तो इसके लिए मेरे पास क्या रहेगा, दिस इज, इसको z बोल देते हैं, तो साइन z इज इक्वल टू क्या रहेगा 56/65। नाउ आपको पता है कि x बिलोंग्स टू, अगर ये ऐसा है, देखो साइन x का वैल्यू पॉजिटिव है, तो इसके लिए आप क्या बोल सकते हो, इसका प्रिंसिपल वैल्यू ब्रांच क्या होता है, x बिलोंग्स टू 0 to π/2 बोल सकते हो कि नहीं आप। एक्चुअल में प्रिंसिपल वैल्यू ब्रांच -π/2 to π/2 होता है, लेकिन क्योंकि वैल्यू पॉजिटिव है तो फोर्थ क्वाड्रेंट का एंगल लेने की जरूरत नहीं है, समझ आ रही बात। तो क्योंकि sin x पॉजिटिव है, आप बोल सकते हो कि एज sin x is positive, therefore
x बिलोंग्स टू 0 टू पाई बाई 2, मतलब कि फर्स्ट क्वाड्रेंट में, एंड देयरफॉर cos x मस्ट बी पॉजिटिव, cos x भी पॉजिटिव रहेगा। अब मैं cos x की बात क्यों कर रहा हूँ आपको समझेगा थोड़ी देर में। फिर बेटा यहाँ पर क्या है, cos y पॉजिटिव है, cos y पॉजिटिव है, तो आप लोग 0 से पाई आप लोग क्या लेते हो, 0 से पाई लेते हो ना, प्रिंसिपल वैल्यू ब्रांच cos का, लेकिन पाई बाई 2 से पाई में क्या होता है, cos नेगेटिव होता है। तो क्योंकि cos y पॉजिटिव है, एज cos y इज पॉजिटिव, देयरफॉर y बिलोंग्स टू, आप क्या लिख सकते हो, 0 टू पाई बाई 2, एंड देयरफॉर sin y मस्ट बी, sin y इज पॉजिटिव, क्योंकि y अगर इस फर्स्ट क्वाड्रेंट से आ रहा है तो sin का उसका वैल्यू क्या रहेगा, y का पॉजिटिव रहेगा। ठीक है, और ये तो वही है रीजन जो इधर दिया है आपने। ठीक है, थैंक यू। तो ये वही है ना, ये और ये सेम है ना, तो यही रीजन यहाँ लिखेंगे। अब मुझे आप बताइए आपको प्रूव क्या करना है। वी हैव टू प्रूव x प्लस वाई इज इक्वल टू z। बघा ये पचतेगा, क्योंकि आपको दिस प्लस दिस इज इक्वल टू दिस प्रूव करना है। हमने इसको x बोला है, इसको y बोला है, तो x प्लस वाई इज इक्वल टू z हमें प्रूव करना है। सही है, ठीक है बेटा, इसको x बोला है ना, sin इनवर्स ऑफ 3/5 x है, cos इनवर्स ऑफ 12/13 y है, और ये z बोला है, तो बेसिकली आपको x प्लस वाई इज इक्वल टू z प्रूव करना है। सही है, तो मुझे ये जो है x प्लस वाई इज इक्वल टू z प्रूव करना है, तो अगर मैं sin ऑफ x प्लस वाई निकालता हूँ, sin ऑफ x प्लस वाई में फाइंड आउट करता हूँ, तो मुझे क्या मिलेगा, sin a cos b प्लस cos a sin b। अब इसमें दिक्कत ये है कि मेरे पास sin x का वैल्यू दिया हुआ है और मेरे पास cos y का वैल्यू दिया हुआ है, तो sin x cos y है, लेकिन cos x और sin y का वैल्यू है क्या मेरे पास, मैं कहाँ से निकाल सकता हूँ, इसलिए मैंने कहा cos x पॉजिटिव है, क्योंकि जब मुझे cos x का वैल्यू निकालना है विद द हेल्प ऑफ sin x, तो मैं कैसे निकालूंगा, इसी का आइडेंटिटी का इस्तेमाल करके निकालूंगा ना, तो मैं cos x ऐसे निकालूंगा। ये भाई रुक थोड़ा, ये इसमें देखो क्या होगा, cos स्क्वायर x इज इक्वल टू रूट ऑफ 1 माइनस sin स्क्वायर x, तो रूट के अंदर 1 माइनस sin x का वैल्यू कितना है 3/5, तो कितना आएगा 9/25, मतलब ये कितना आएगा 4/5, 16/25 आएगा ना, तो स्क्वायर रूट लेते तो प्लस माइनस आता है, लेकिन हमें पता है कि cos x हमारा पॉजिटिव है, तो हमने सिर्फ प्लस वैल्यू लिया। अब यहाँ cos x मिल गया, sin y ऑब्टेन करना है, तो cos y हमारे पास है, तो sin y कैसे ऑब्टेन होगा, sin y इज नथिंग बट रूट के अंदर 1 माइनस cos स्क्वायर y, तो दिस इज नथिंग बट 1 माइनस cos y का वैल्यू कितना 12/13, मतलब 144/169, तो ये कितना आएगा 5/13, और ये भी पॉजिटिव लेंगे, 13 का स्क्वायर है 12 का स्क्वायर एंड 13 का स्क्वायर, ये भाऊ क्रॉस मल्टीप्लिकेशन करना है, तो ये 5/13 आएगा, तो बस हो गया। अब करना क्या है, बस इसको इक्वेशन 1 के अंदर रखना है, तो सब्स्टिट्यूटिंग दीज वैल्यूज, सब्स्टिट्यूटिंग इन इक्वेशन 1, तो आपको क्या मिल रहा है बेटा, sin ऑफ x प्लस वाई इज इक्वल टू sin x का वैल्यू कितना है 3/5 इनटू cos y 12/13, अरे देख के तो बोलो, प्लस cos x का वैल्यू 4/5 इनटू 32 36 13 × 5 = 5 × 24 13 × 65, डिनोमिनेटर सेम है, 20 × 5 = 56, तो ये क्या है, किसका वैल्यू है, so that means sin of x plus y is equals to sin z, so this implies x plus y is equals to z, and that is x क्या है हमारा sin inverse 3/5, y क्या है हमारा cos inverse 12/13, and z क्या है हमारा sin inverse 56/65, तो ये हमने इसको प्रूव किया। तो आपको कैसे समझेगा कि ये वाला मेथड यूज करना है, जब यहाँ पर इसके अंदर स्टैंडर्ड एंगल नहीं दिए हुए रहेंगे,
तो ये एक पॉसिबल मेथड है टू प्रूव द गिवन इक्वेशन। एक इक्वेशन को प्रूव करने का ये पॉसिबल मेथड है, लेकिन ये समझेगा कैसे, क्योंकि हमें पता है कि हमारे पास कोई भी ऐसा एंगल नहीं जिसका वैल्यू, जिसका साइन का वैल्यू 3/5 है। हमारे पास ऐसा कोई भी एंगल नॉन एंगल नहीं है कि जिसका वैल्यू, जिसके cos का वैल्यू 12/13 है। कहते हैं तर ही स्टँडर्ड मेथड आहे। जर असं सोडवलं ना, हा प्रश्न बऱ्याच वेळेस विचारलेला आहे आणि विचारला जाऊ शकतो, तर तुम्हाला काय करायचं, सिंपली एकाला x म्हणा, एकाला y म्हणा आणि एकाला z म्हणा, कळते, आणि त्यानुसार फॉर्म्युला यूज करायचा, कळते, लिहा मग, झालं का? काय? शंभर नाव आठवण लागेल. अरे आरामात राहतील. इथे दरवडे तुला करायचं असेल. चला बघा, क्वेश्चन नंबर 4 ए, क्वेश्चन नंबर 4 मध्ये cos इनवर्स 3/5 आहे ए, 37 cos तो काय तर 37 cos इनवर्स 3/5 प्लस cos इनवर्स 4/5 इज इक्वल टू π/2 आणायचे। लक्षात घ्या, आपण तीन प्रॉपर्टीज बघितल्या होत्या, sin इनवर्स x प्लस cos इनवर्स x इज इक्वल टू π/2, sec इनवर्स x प्लस cosec इनवर्स x इज इक्वल टू π/2, tan इनवर्स x प्लस cot इनवर्स x इज इक्वल टू π/2। मला एक सांगा, कधीही जर तुम्हाला असं दिसलं की कुठल्या तरी इक्वेशन मध्ये तुम्हाला π/2 प्रूव्ह करायचे, ए नालायक, तुम्हाला π/2 प्रूव्ह करायचे, तर अशा वेळेस तुम्ही हा चान्स घ्यायचा की बाबा एक, आता जसं इथे cos इनवर्स आहे, ऑब्वियसली एकाला sin इनवर्स तुम्ही बनवू शकता। बघा आता cos इनवर्स ऑफ 3/5 दिलेले, याची व्हॅल्यू काय असणार आहे महातोळे, x, बरोबर आहे। मग याला तुम्ही काय लिहिणार आहे, cos x इज इक्वल टू 3/5, बरोबर आहे। मग cos पॉझिटिव्ह आहे, cos इनवर्सचा प्रिन्सिपल डोमेन काय असतो, 0 to π असतो, पण cos पॉझिटिव्ह म्हणजे काय राहणार आहे, प्रिन्सिपल डोमेन, प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच 0 to π/2 राहणार आहे। cos पॉझिटिव्ह आहे तर 0 to π/2 मध्ये sin सुद्धा पॉझिटिव्ह राहणार, आणि sin ची व्हॅल्यू काय येणार, 1 - cos x म्हणजे 9/25 म्हणजे 16/25 म्हणजेच काय आलेलं आहे, 4/5, म्हणजे तुमच्याकडे sin x इज इक्वल टू 4/5 आलेलं आहे। तर x ची व्हॅल्यू काय येईल, sin इनवर्स ऑफ 4/5। मग मला सांगा, cos इनवर्स 3/5 म्हणजे x आहे आणि तोच x म्हणजे sin इनवर्स 4/5 आहे, म्हणजे तुम्हाला काय भेटलं रे, cos इनवर्स 3/5 इज नथिंग बट sin इनवर्स 4/5। मग दिलेल्या इक्वेशन मध्ये जे इक्वेशन दिले तुम्हाला, त्याच्यामध्ये LHS तुम्ही घेतली, तर LHS मध्ये तुमच्याकडे cos इनवर्स 3/5 हे काय म्हणतो, डू यू वांट मार्क, cos इनवर्स 3/5 जो है वो किसके बराबर है, sin इनवर्स ऑफ 4/5 के बराबर है। तो sin इनवर्स 4/5 प्लस cos इनवर्स 4/5 क्या होगा, 5/2। आप अगर इसको भी लेते हो cos इनवर्स 4/5 को एज ए x, तो वो आपको sin इनवर्स ऑफ 3/5 मिलने वाला है, कळते। म्हणजे याला सोडवण्याची पद्धत आणि याला सोडवण्याची पद्धत तुम्हाला कळली का? पुढचा प्रश्न बघा, जेव्हा x सारखा असेल तेव्हाच π/2 लागेल, 100% फॉर्म्युला काय दिलेले आहे, sin इनवर्स x प्लस cos इनवर्स x इज इक्वल टू π/2। मी नेहमी ही गोष्ट एम्फसाइज करण्यासाठी नेहमी म्हणत असतो की जे इथे तेच इथे, मग याचा अर्थ काय झाला, sin इनवर्स ऑफ माकड प्लस cos इनवर्स ऑफ माकड इज इक्वल टू π/2। याच्यावर तुम्हाला लक्षात येतं की जे याच्या आतमध्ये तेच इथे पाहिजे, इथे उंदीर असेल, इथे उंदीर, इथे उंट आहे उंट आहे, घोडा आहे घोडा आहे, गाढव गाढव, डुक्कर डुक्कर, कळलं काय, लक्षात येते का? हा, मग आता 5th मध्ये बघा काय दिलंय, tan इनवर्स 1/2 प्लस tan इनवर्स 1/3। तुम्हाला काय प्रूव्ह करायचं रे, π/4 प्रूव्ह करायचंय। मग तुम्ही याला काय म्हणले, LHS। मग आठवतं तुम्हाला tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y चा फॉर्म्युला, tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y चा फॉर्म्युला दिला होता ना, बरोबर आहे। पण याच्यामध्ये बघायचं की x आणि y जे आहे यांचा प्रोडक्ट काय येतोय, 1/2 * 1/3, दोन्ही फ्रॅक्शन आहेत, म्हणजे काय आहे, लेस दॅन 1 येतोय,
म्हणजे tan इनवर्स x plus tan इनवर्स y काय असणार आहे tan इनवर्स ऑफ x plus y upon 1 minus xy. बघून तर नीट सांग मला थोडी. तर इथं काय येईल रे 5/6 आणि डिनॉमिनेटरला हे 1/6 हे पण काय येईल 5/6. हे कॅन्सल झालं. tan इनवर्स ऑफ 1 म्हणजे काय मग हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. लक्षात आलं का? बट tan इनवर्स ऑफ समथिंग प्लस tan इनवर्स ऑफ अनदर थिंग जर दिसलं तर ते थिंगा थिंगी जे आहे त्यांचं मल्टिप्लिकेशन लेस दॅन 1 येत असेल तर हा फॉर्म्युला, ग्रेटर दॅन 1 येत असेल तर पाय मायनस का प्लस पाय प्लस. राहील लक्षात? कळते? हा बघा, हा क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 मध्ये काय दिलेले रे LHS 2 टाइम्स tan इनवर्स 1/3 दिलेले आहे. तुम्हाला प्रूव्ह काय करायचं आहे की दॅट इज नथिंग बट tan इनवर्स ऑफ 3/4. सॉरी LHS काय दिलेले 2 tan इनवर्स ऑफ 1/3. हे रताळ्यांनो 2 tan इनवर्स ऑफ 1/3 दिलेले. ए श्रवण काय करत असतो तू? काल संध्याकाळी उभं परेशान करीत होता मला. मी सगळ्या लिस्ट टाकले ना, मला दुसरं माझ्याकडे जुने त्या टाकू का अभ्यास कर नाही म्हणजे बॅकअप साठी तुम्हाला उभंच मला पाहिजे ताप दिले नाही आता. त्याला वाटलं ग्रुप वरती तिकडे उगच बोलले बसतील बाकीचे पोरायचे. चला तर बेटा 2 tan इनवर्स 1/3. हा तर ए 2 वेळेस tan इनवर्स 1/3 म्हणजे तुम्ही काय ह्याच्यासाठी बी मी तुम्हाला फॉर्म्युला सांगू शकतो, पण तुम्ही हाय तेच लक्षात ठेवत नाही. यस सर. त्याच्यामुळं 2 टाइम्स ऑफ tan इनवर्स 1/3 ला तुम्ही काय लिहू शकता tan इनवर्स 1/3 प्लस tan इनवर्स 1/3. कळते? आणि मग जुनाच फॉर्म्युला आपला tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y 1/3 into 1/3 किती येतं रे 1/9 म्हणजे लेस दॅन 1. म्हणजे यासाठी फॉर्म्युला काय वापरणार tan इनवर्स ऑफ x प्लस y अपॉन 1 मायनस 1/3 बरोबर. म्हणजेच काय झालं रे tan इनवर्स ऑफ वरती 2/3 आणि इथं काय सॉरी गलती होती. हे 1/9 आहे ना आणि इथं पण काय केलं आपण हे बरोबर -8/9 सर 8/9 अरे tan इनवर्स ऑफ काय रे स्वीट पोटॅटो 6/8 सर 2/3 9/8. तो 3 की 9 2 4 8 म्हणजे tan इनवर्स ऑफ 4/4. हेच प्रूव्ह करायचं होतं. दिस इज अवर RHS. तर बघा लक्षात आलं तुमच्या? आता या दोन प्रॉब्लेम्स मध्ये पण जी ट्रिक वापरली जाणार आहे ती समजून घ्यायची आपल्याला. कळतंय का? चला हे लिहा पटकन. झालं का? लिहा. काय चालू आहे तुझं? हे काय चालू आहे? हे शेवटचे 2 क्वेश्चन बघा आणि सातो बघा. मला सांगा LHS आपल्याजवळ दिलेली tan इनवर्स हे प्रत्येक टाइपचे एक सॅम्पल तुम्हाला दिलेले लक्षात येते का? RHS मध्ये काय प्रूव्ह करायचं रे ओनली अँगल. बरोबर आहे. मग आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये ज्यावेळेस इनव्हर्स युनिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आपण पाहत होतो त्यावेळेस आपण मेथड ऑफ सबस्टिट्यूशन बघितली होती. बरोबर आहे. जर बाहेर tan इनव्हर्स असेल तर आपण आतमध्ये काय आणायचा प्रयत्न करायचो tan. बाहेर जर sin इनव्हर्स याच्यामध्ये काय करणार तुम्ही cos ला डिवाइड करणार न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला.
कॉस ने डिवाइड केल्यामुळे तुम्हाला काय भेटणार 1 plus tan theta 1 प्लस टॅन थीटा अपॉन 1 मायनस पण आणखी हे पूर्णपणे टॅनमय झालेलं नाहीये. पूर्णपणे तन्मय झाले का हे? पूर्णपणे टॅनमय करण्यासाठी याला तुम्ही टॅन पाय बाय 4 लिहू शकता. 1 प्लस टॅन थीटा अपॉन या 1 ला 1च नाही याला किती टॅन पाय 1 मायनस टॅन थीटा 1 इनटू टॅन थीटा बरोबर. म्हणजे tan a प्लस tan b आपण 1 मायनस tan a tan b. कशाचं एक्सपान्शन आहे? tan ऑफ a प्लस b चं. म्हणजे tan इनवर्स ऑफ tan ऑफ a प्लस b. मग आता काय रे? tan इनवर्स tan कॅन्सल होऊन पाय बाय 4 प्लस थीटा आणि हा तुमचा RHS आहे. लक्षात येते? कॉस ने डिवाइड करायचं लक्षात ठेवा. गुड महत्व आहे. काय म्हणते तुझं? क्या करेंगे? रूट 2 से डिवाइड करना है ऊपर नीचे. हम तो अच्छा sin a cos b plus cos a sin b. अरे ये ज्यादा आसान है. सर याला डायरेक्ट फॉर्म्युला म्हणून लक्षात घ्या. cos plus sin हे डिनॉमिनेटरला cos minus sin शॉर्टकट मध्ये दिलेले हे पण लक्षात ठेवायचं प्रॉब्लेम असेल तुमचा जे महत्त्वाचं आहे ते पण लक्षात नाही पूर्ण. म्हणून मी जास्त वाढवत नाही पसारा. लक्षात आलं का? कळतंय का? पुढे चला. आता इथं पण tan इनवर्स बाहेर आहे बरं का. 8 मध्ये tan इनवर्स बाहेर आहे आणि आतमध्ये काय रे? रूटच्या आतमध्ये 1 मायनस कॉस अपॉन 1 प्लस कॉस आहे. लक्षात घ्या बाहेर tan इनवर्स काय झालं रे? देखील ते 1 minus tan by 4 सर. अरे 1 into tan theta केलं ना तर 1 by 1 हे ना tan थीटाला तुम्ही 1 into tan थीटा लिहू शकता ना. आणि 1 into tan theta. लक्षात घ्या बाहेर tan इनवर्स आहे. हे पण सबस्टिट्यूशन आपण याच्यामध्ये बघितलं डिफरन्शिएशन मध्ये हां सर की याला tan मध्ये कसं कन्वर्ट केलं जाऊ शकतं. तर 1 मायनस cos थीटाचा फॉर्म्युला सांग. 1 मायनस cos थीटा इन टर्म्स ऑफ sin. बघा 1 मायनस cos थीटा असते 2 sin थीटा 1 प्लस cos थीटा असते 2 cos theta by 2 2 कॅन्सल. tan theta by 2 tan इनवर्स ऑफ रूटच्या आतमध्ये tan स्क्वेअर थीटा बाय 2 म्हणजे tan इनवर्स ऑफ tan थीटा बाय 2 स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल उरलं काय थीटा बाय 2. दिस इज युअर RHS. राईट लक्षात. तिसऱ्या क्वेश्चन पासून ते शेवटच्या क्वेश्चन पर्यंत सगळे क्वेश्चन चांगले आहेत आणि बऱ्याच वेळेस विचारले गेलेले आहेत. तर ते मार्क करून ठेवा. त्याची रिव्हिजन झाली पाहिजे. पटकन लिहा. मला लिस्टने स्टार्ट करायची. चला बघा याच्यामध्ये काय सांगितले रे? तुम्हाला शो दॅट म्हटलेले सगळे क्वेश्चन ऑब्जेक्टिव्ह मध्ये कन्वर्ट करता येऊ शकतात. लक्षात येते का? जेवढे याच्यामध्ये शो दॅट म्हटलेले हे जे आहेत ते ऑप्शन मध्ये दिले जाऊ शकतं. हे दिले जाऊ शकतं आणि याच्या ऑप्शन मध्ये हे दिले जाऊ शकते. कळतंय का? मग बघा तुम्हाला 2 sin इनवर्स 3/5 इज इक्वल टू tan इनवर्स 24/7 करायचे. या मिसलेस एक्सरसाइज मधला क्वेश्चन नंबर 19 आहे. तर बेटा LHS आपण घेऊया. सगळ्यात पहिले तुम्हाला एक सांगा की sin इनवर्स ऑफ 3/5 ला आपण काय लिहू रे? x where x belongs to 0 to pi by 2. 0 to pi by 2 कारण की पॉझिटिव्ह आहे. बरोबर आहे. मग sin x काय भेटेल रे? म्हणजे याला तुम्ही सविस्तर बी लिहू शकता की प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच ऑफ sin इनवर्स x is minus pi by 2 to pi by 2 but here sin x is equals to 3/5 and therefore x belongs to 0 to pi by 2 असं लिहू शकता तुम्ही. कळतंय? मग जर आता लक्षात घ्या आता ह्या प्रश्नामध्ये तुम्ही कसं डोकं वापरणार आहे? तुमच्याकडे ही LHS आहे आणि RHS मध्ये तुम्हाला tan इनवर्स पाहिजे. तर तुम्ही याच्यावरनं तुम्हाला sin x ची व्हॅल्यू भेटलेली आहे. तुम्ही cos x ची व्हॅल्यू काढू शकतात की नाही? मग cos x ची व्हॅल्यू कशी भेटेल रे? रूटच्या आतमध्ये 1 - 9/25 म्हणजेच काय झालं रे?
4/5. मग मला सांगा याच्यावरून तुम्ही tan x काढू शकतात का? sin x बाय cos x म्हणजेच काय झालं रे 3/5 बाय 4/4. म्हणजे 3/4. मग मला सांगा tan x तुमच्याजवळ आलं 3/4 म्हणजे x काय झालं रे tan इनवर्स 3/4. मग इथं x आहे sin इनवर्स 3/5 याला 1 म्हणा आणि याला 2 म्हणा. फ्रॉम 1 and 2 तुम्ही काय लिहू शकता की sin इनवर्स ऑफ multiplied by 2 आहे. पुढं 2 sin inverse. सर सध्या बरोबर केलं आपण पुढचं जे आपण जे वन इक्वेशन म्हणतो त्याला 2 पण मल्टिप्लाय ना. अच्छा ठीक है. हमें tan इनवर्स ऑफ 24/7 करना है ना. हाँ, तो ठीक है हम इतना तो लिख सकते हैं कि sin इनवर्स ऑफ 3/5 इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ 3/4. पण आपल्याला प्रूफ काय करायचं रे 2 टाइम्स sin. मग दोन्हीकडे 2 ने मल्टिप्लाय करूया. 2 टाइम्स sin इनवर्स 3/5 इज नथिंग बट 2 टाइम्स tan इनवर्स 3/4. आणि मग इथं आपण अप्लाय करूया tan इनवर्स ऑफ 3/4 प्लस tan इनवर्स 3/4. आता येऊन जाईल 2 बार tan इनवर्स 3/4 है ना, तो दोनों का एडिशन. अब दोनों का मल्टीप्लिकेशन कितना आएगा 9/16 which is less than 1. therefore this is equals to 2 times of sin inverse of 3/5 is equals to tan inverse of x plus y upon 1 minus x y. ये आएगा tan इनवर्स ऑफ 6/4. 7/16. तो बेटा ये बनेगा tan इनवर्स ऑफ 6/4 into 16/7. तो ये झालं 24/7. लक्षात आलं का? हा लिहा. ते लास्ट बाकी तर ते लिहून टाकणार. हे पहा क्वेश्चन नंबर 20 ची हिंट देतो तुम्हाला. कोण सांगेल का तो क्वेश्चन नंबर 20 ला कसं करणार? तुम्हाला हे प्रूव्ह करायचंय π/4 कसं करणार कोण सांगेल का? सर π/2 π/4 इनको इन दोनों के लिए tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y यूज कीजिए. लेस देन 1 है और इन दोनों के लिए भी. फिर इससे आपको tan इनवर्स के फॉर्म में एक कुछ वैल्यू मिलेगा, इससे tan इनवर्स के फॉर्म में वैल्यू मिलेगा. फिर उसको अगेन tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y कर दीजिए. थोड़ा कैलकुलेशन हेवी हो जाएगा इसके नीचे वाले के लिए. ठीक है, मतलब थोड़ा मल्टीप्लिकेशन वगैरह करना पड़ेगा लेकिन आ जाएगा. करके देखना है. ठीक है, अब इसमें क्या करोगे आप? सब्स्टिट्यूशन बताइए क्या करना है इसके अंदर. इसमें LHS और RHS दोनों को लेंगे और सब्स्टिट्यूशन सही बताइए. सर x equals to tan. x की जगह क्या रखेंगे? tan है tan स्क्वायर. मतलब इन द सेंस रूट x की जगह tan रखना है आपको. क्योंकि देखो LHS है आपके पास. आप दोनों के लिए क्या करेंगे? पुट रूट x इज इक्वल टू tan थीटा. मतलब x क्या हो जाएगा? tan स्क्वायर थीटा.
तो अगर आप LHS लेते हो तो tan इनवर्स ऑफ रूट x है आपके पास, मतलब tan इनवर्स ऑफ tan थीटा मतलब आएगा थीटा। ठीक है, और यही सब्स्टिट्यूशन जब आप RHS में करोगे तो क्या आपको थीटा ही मिलता है कि देखना है। तो 1/2 cos इनवर्स ऑफ 1 माइनस x का मतलब tan स्क्वायर थीटा, x का मतलब क्या tan स्क्वायर थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वायर थीटा। तो ये क्या हो जाएगा 1/2 cos इनवर्स ऑफ cos 2 थीटा। cos इनवर्स हट गया तो 1/2 into 2 थीटा बचेगा, 2 कैंसिल तो थीटा। तो LHS और RHS सेम आता है। आई बात समझ में? आपको LHS और RHS प्रूव करना था तो सब्स्टिट्यूशन सही ढंग से आपने चूज किया। अब इसके आगे बेटा क्वेश्चन नंबर 22। अब 22 की बस रचना को आपको बदलना है। जानबूझ के उन्होंने क्या किया है, इस वाले को लेफ्ट हैंड साइड में रखा है। एक्चुअल में ये क्वेश्चन कैसे होना चाहिए था, ऐसा होना चाहिए था कि 9/4 को राइट में शिफ्ट कर दिया, 9/4 साइन इनवर्स ऑफ 1/3 प्लस 9/4 साइन इनवर्स ऑफ 2√, मतलब इसको इधर भेज दिया और दिस इज इक्वल टू 9π/8। मतलब क्वेश्चन ऐसा होना चाहिए था, लेकिन उन्होंने जानबूझ के क्या किया कि ये जो है इसको जबरदस्ती इधर भेज दिया ताकि आप लोग कंफ्यूज हो जाए। तो ऐसे भी क्वेश्चन दिया जा सकता है कि जिसमें आपको सही ढंग से देखना है, और इसको अगर जस्ट हम लोग, आप देखो ये क्वेश्चन दिए, इसके नेक्स्ट स्टेप में आप करेंगे वी हैव टू प्रूव दिस, दैट इज टू प्रूव दिस, दैट इज टू प्रूव, ये प्रूव करना है, इसका मतलब ये प्रूव करना है ना। और अब इसके अंदर आप क्या करेंगे, साइन इनवर्स 1/3 दिया है, ठीक है। अब दोनों में से अगर मैं 9/4 को बाहर ले लेता हूं तो ब्रैकेट में क्या बचेगा, साइन इनवर्स 1/3 प्लस साइन इनवर्स 2√2/3। अब ध्यान से देखिए, ये 9/4 है और ये 9π/8 है, मतलब 9/4 को अगर मैं π/2 से मल्टीप्लाई कर दूं तो काम होने वाला है मेरा। तो ये π/2 कैसे बनेगा, किसी को एक को ले लो, साइन इनवर्स 1/3 को लिया, इसका वैल्यू x है, तो साइन x क्या है 1/3। cos x मध्ये कन्वर्ट करू सर ते सेम। हां वही sin x 1/3 है, तो cos x क्या आएगा, रूट के अंदर 1 माइनस 1/9, दैट इज रूट के अंदर 8/9, मतलब 8 का मतलब 2/3। तो बेसिकली आपके पास क्या है, sin इनवर्स 1/3 मतलब क्या है, cos इनवर्स 2√2/3। तो ये sin इनवर्स 2√2/3 और इसकी जगह cos इनवर्स 2√2/3 लिखेंगे तो ये क्या बन जाएगा π/2, तो 9/4 into π/2, तो ये आएगा 9π/8। कर दे, एक सॉल्व करता हां काय लिहिणार याच्यातलं तुम्ही, हिंट लिहून घ्या आणि सॉल्व करा, हिंटेश्वर दिलेत ना तिथंच। चलो बेटा, हां आता नीट लक्ष द्या, या 4 क्वेश्चन्सला आपण डिस्कस करूया, पण मग थांबूया। आणखी भरपूर क्वेश्चन आहेत, 10-15 क्वेश्चन आहेत, ते परत डिस्कस करायचे, तर हे 4 करून आज थांबूया, उद्याच्याला उरलेले करूया आणि वेळ भेटला तर उद्याच्याला पेअर ऑफ स्टेटमेंट स्टार्ट करू। तर हे बंद कर दे मोबाईल खुसे। क्वेश्चन नंबर 23 मध्ये हे बेटा, क्वेश्चन नंबर 23 मध्ये सबस्टिट्यूशन काय करणार रे, cos x जर तुम्ही सबस्टिट्यूशन केलं तर तुम्हाला काय भेटेल, tan इनवर्स ऑफ रूटच्या आतमध्ये 1 प्लस cos थीटा, x इज इक्वल टू cos थीटा तुम्ही ठेवणार आहे, बरोबर। तर 1 प्लस cos थीटा होईल, रूटच्या आतमध्ये काय होईल 2 cos स्क्वेअर थीटा/2, म्हणजे तुम्हाला काय भेटेल √2 cos थीटा/2 ए माइनस √2 sin थीटा/2, कारण 1 मायनस cos थीटा काय असतं 2 sin स्क्वेअर थीटा/2 डिवाइडेड बाय तुम्हाला भेटेल √2 cos थीटा/2 प्लस √2 sin थीटा/2। तो बेटा √2 कॉमन निकल के नीचे वाले के साथ में कैंसिल हो जाएगा, और ये पिछले क्वेश्चन के जैसा होगा, बस एंगल हाफ है यहाँ पे, तो cos थीटा/2 से डिवाइड करके करना है, कर दे। तो cos थीटा/2 से डिवाइड करेंगे तो ऊपर मिलेगा 1 माइनस tan थीटा/2 अपॉन 1 प्लस tan 1 प्लस tan π/4 into tan थीटा/2, फिर π/4 और इसको भी tan π/4 लिखेंगे, तो ये बनेगा tan इनवर्स ऑफ tan ऑफ π/4 माइनस थीटा/2। सगळ्याला मारलं तुमचं तिघाला बी नाही मारलं, मला काय संबंध दोघांचं झालं काहीतरी। ठीक है। तो थीटा क्या है बेटा, यहाँ से लिख सकते हो थीटा cos इनवर्स x है,
थीटा cos इनवर्स x है ना, तो क्या मिलेगा पाई बाय 4 माइनस 1/2 थीटा मतलब cos इनवर्स x. कळते? लक्षात येईल का? हो सर. हा? अरे समजते म्हणून एवढं फास्ट सांगते मी. 4 मार्क्स क्वेश्चन आहे ते. हाँ जी सर. क्वेश्चन नंबर 24 बघा. 24 मध्ये हे पहा तुम्हाला x ची व्हॅल्यू काढायची आहे. 24 मध्ये काय करायचं आहे? x ची व्हॅल्यू काढायची आहे. मला सांगा इकडे साइन ऑफ दिस ब्रॅकेट आहे which is equal to 1 आहे. बरोबर आहे? बरोबर आहे. मग मला तुम्ही सांगा तुम्ही नहीं सॉरी सर. 5/2. 5/2 5/2 इक्वल टू sin π/2 1 ला काय दिलेलं sin π/2. हाँ सर. आता इक्वेशन आहे sin ऑफ दिस इज इक्वल टू sin ऑफ दिस याचा हे व्हॉट इज इम्प्लाइड sin inverse 1/5 plus cos inverse equals to 5/2. आपल्याला माहिती जर sin इनवर्स समथिंग प्लस cos इनवर्स समथिंग इज π/2 असेल तर हे काय असेल पाहिजे रे? सेम असलं पाहिजे. 1/5 असेल पाहिजे की नाही? तरच π/2 येऊ शकते. हे नाही सेम असल्याशिवाय π/2 येईल का? याच्यावर इक्वल काय किमान बस काय बोलू या कमी तस करेल ना ते नवे कॉन्ट्रॅक्ट घेतले. हां मी दिले बोलून. क्वेश्चन नंबर 25 पहा 25 मध्ये पण तुम्हाला x ची व्हॅल्यू काढायची आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला माहित नाहीये की ह्या दोघांचा प्रोडक्ट काय येतोय लेस दॅन 1 येतोय. बरोबर आहे. मग तुम्ही सरळ सरळ फॉर्म्युला कोणता अप्लाय करून टाकणार आपला tan इनवर्स x tan इनवर्स y चा tan इनवर्स ऑफ x y आपण 1 xy. तसं जर समजा आपण त्यांचं प्रोडक्ट करून पाहिलं तर काय होईल ते x² - 1 अपॉन x² - 4 a - b a + b a - b a + b. पण याच्यामध्ये x ची व्हॅल्यू जी आहे ती तुम्ही काही घेऊ शकता. हाँ सर माइनस होगा. जर फ्रॅक्शन ठेवली तर म्हणजे दोन्ही पॉसिबिलिटीज आहेत याच्यामध्ये. ठीक आहे. हां तर अशा वेळेस काय करायचं सरळ सरळ पहिला वाला तुम्ही वापरून टाकायचा tan इनवर्स x + tan इनवर्स y तर काय होईल रे tan इनवर्स ऑफ x minus 1 x minus 2 plus x + y x plus अपॉन x - y x - y म्हणजे x² - 1 x² - 4 which is equals to π/4. आता हा tan इनवर्स आहे इकडे गेलो काय होईल tan किंवा दोन्ही साइडचा tan घेऊ शकतात म्हणजे tan इनवर्स कॅन्सल होईल आणि वाचल काय तुमच्याकडे यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं x - 1 x + 2 x plus 1 x minus 2 डिवाइडेड बाय x plus x² - 4 याच्यात कॅन्सल होणार. हाँ सर त्याच्यामुळे याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करू x² - 4 - x² + 1 हे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं मायनस ना आतमध्ये मल्टिप्लाय आणि tan π/4 म्हणजे 1 कळते. मग x² कॅन्सल झालं हे -3 आहे तिकडे गेल्यानंतर मल्टिप्लाय होईल आणि इकडे वरती मल्टिप्लिकेशन काय येईल रे x * x x² 2x - x plus 2x plus x minus 2 plus x² minus 2x plus x minus x minus 2 which is equals to -3. But in order to -3 तिकडे जाऊन मल्टीप्लाई करना. तो आपके पास क्या बचा 2x² x कैंसिल हो जाएगा -4 -3 तो 2x² is equals to क्या मिलेगा आपको 1. तो x² is equal to 1/2 तो x का वैल्यू आएगा ±1/2. कळते नाही कळते. tan इनवर्स सिंपली आपण तिकडे पाठवलं की असं म्हणू शकतो दोन्हीकडे tan रेशो घेतला इकडचा tan इनवर्स कॅन्सल झाला हे वाटलं tan प्रायव्हेट पुढे आलं बाकीचं tan इनवर्स x + tan इनवर्स y फॉर्म्युला यूज केला. याच्यात काय करणार आहे हे पहा इकडे tan इनवर्स आहे आणि इकडे 2 tan इनवर्स आहे. याला इथं पण तुम्हाला x ची व्हॅल्यू काढायची तुम्ही याला काय देऊ शकता tan इनवर्स cos x प्लस tan इनवर्स cos x लिहू शकतात ना LHS ला आणि RHS तशाच तशी राहू द्या. तर tan इनवर्स ऑफ x + y काय येईल tan इनवर्स x + y म्हणजे cos x plus cos x म्हणजे 2 cos x divided by 1 minus cos square x.
tan inverse of x plus 1 upon 1 minus xy, Sin square x. which is equals to Cos tan inverse of 2 cosec x. अन्य आता दोन्हीकडे tan inverse मध्ये इक्वलच राहील, म्हणजे ही क्वांटिटी याच्या बरोबरीची असली पाहिजे, आणि ही क्वांटिटी काय आहे 2 cos x upon 1 minus 2 cos sin square x, which is nothing but 2 cos x, 2 cosec x. सर cosec को 1 by sin आप लिख सकते हैं। हाँ, तो cosec को लिख सकते हो आप 1 by sin, तो एक sin कैंसिल हो जाएगा, 2 कैंसिल हो जाएगा, तो cot x बनेगा 1, तो x का वैल्यू कितना आएगा 5/4 राहील लक्षात. थांबायचं. उद्याच्याला आणखी आपल्या याच्यानंतर सुद्धा 1 2 3 4 5 Pair of sentence. 6 7 8 9 10 11 12 13 14, म्हणजे उद्या तर पूर्ण लेक्चर यायला लागेल. ए लक्ष द्या रे. हे जे क्वेश्चन्स आपण आज बघितले डिस्कसचे, हे घरी जाऊन सोडवा व्यवस्थित, 2च्या वेळेस सोडवा, अत्यंत महत्त्वाचे. इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये एक्सरसाइज मधले क्वेश्चन काहीच नाहीये त्याची लेवल. तुम्ही जर मिशनरीज एक्सरसाइजची वारंवार प्रॅक्टिस केली तर एक्सरसाइज मध्ये क्वेश्चन सहज सोडू शकता. लक्षात राहते का? ठीक आहे. हा ठीक आहे.